तर नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। जूनच्या पहिल्या आठवड्यात सीबीआय दोषारोपपत्र दाखल करणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणातील पहिली चार्जशीट ही न्यायालयात दाखल केली जाणार आहे। प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांची चार्जशीट मध्ये नावे असल्याची माहिती समोर येते। रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या पेपर फुटी प्रकरणात या तिघांचा सहभाग असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। या चार्जशीटमध्ये पुढील एक आठवड्यात सीबीआय हा दोषारोप पत्र म्हणजेच चार्जशीट सादर करणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, नीट पेपर फुटी प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येते, चार्जशीट लवकरच दाखल होणार आहे, काय अधिक अपडेट? आपण बघू शकतो की 12 मे रोजी नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर तपासाची चक्र जी आहेत ती अगदी पुणे, अहिल्यानगर, राजस्थान, नाशिक सारख्या शहरांपर्यंत जाऊन पोहोचले आणि ज्या पद्धतीने सीबीआयने हा तपास जलद गतीने केलेला आहे, ज्यामध्ये अनेक जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे। 10 जण जरी अटकेत असले तरी या प्रकरणातली पहिली चार्जशीट जी आहे ती 12 मे नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच या पहिल्या प्रकरणाची पहिली चार्जशीट ज्याच्यामध्ये 3 जणांची नाव असण्याची शक्यता आहे, ज्याचे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर ज्यांनी फोडला, जे प्रश्न खरं तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, ज्याच्यामध्ये पीव्ही कुलकर्णी, मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे यांची नावे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोषारोप पत्र नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। इंधन दर वाढीमुळे पुण्यातील हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे। खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15% वाढलेत। गॅस तुटवडा, वाहतूक खर्च आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने हॉटेल चालकांना हा निर्णय घ्यावा लागला। यापुढे आता हॉटेलमधील गर्दी कमी झाली असून काही छोट्या हॉटेल्सना कायमचं कुलूप लावण्याची वेळ आली आहे। गॅस आणि खाद्यतेल दरवाढीनंतर आता पुणेकरांना महागाईचा नवा झटका बसलाय। पीठ गिरणी मालक संघाने आता 1 जून पासून दळणाचे दर 10 रुपये प्रति किलोने वाढवल्यात। त्याचप्रमाणे डाळ, मसाल्यांची भाजणी आणि इतर विशेष धान्य दळण्यासाठी आता थेट 15 रुपये प्रति किलो असा नवा दर लागू करण्यात आला। ही दरवाढ न परवडणारी असल्याचं गृहिणींचं म्हणणं आहे। बातमी गडचिरोलीतून। गडचिरोली जिल्ह्यात डिझेलची टंचाई गंभीर झाली आहे आणि अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल नाहीचे फलक झळकले। ज्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। ट्रॅक्टरसाठी इंधन मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत। माल वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसतोय। जालन्यातील वाटूर फाटा या ठिकाणी डिझेल भरण्यावरून जोरदार हाणामारी झाली आहे। 2000 रुपयांच्या डिझेलची मागणी करत पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। पेट्रोल पंपाला आग लावण्याची धमकीही देण्यात आली आहे। या प्रकरणी दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। राज्यात डिझेल टंचाईमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय संकटात सापडला आहे। शेकडो वाहनं जागेवरच उभी आहेत। परराज्यामध्ये माल घेऊन जाणाऱ्या वाहनांना 10 लिटर एवढंच डिझेल मिळत आहे, त्यामुळे माल वाहतूक ठप्प झाली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, शासनाने इंधनाच्या पुरवठ्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा संपावर जाऊ असा इशारा आता धुळ्यातील ट्रान्सपोर्ट संघटनेने दिला। धुळ्यातली ही दृश्य आहेत। ट्रान्सपोर्ट व्यवसायातच आहे, आमचे कंबाईनर मोडले। पहिले इतके डिझेल वाढ झाले, धंदे नाहीये, त्याच्यात हे डिझेल वाढल्यामुळे आज सकाळी समजा आमच्या ट्रान्सपोर्टवाल्याने एखादी फॅक्टरीला गाडी लावली। आजचा डिझेलचा भाव काय असतो, गाडी भरून आल्यावर लगेच डिझेल भाव वाढतो, म्हणून आमचं नियोजन सर्व कोलमडतं, धंदा होत नाही। त्याच्यामुळे बाहेर राज्यात गाडी पाठवायला आमची इच्छा होत नाही, कारण तिकडे काय परिस्थिती डिझेलने भाव काय वाढतात याच्यामुळे। आणि गाडीचे हप्ते इतके 1-1 लाख रुपयाचे हप्ते, 32-32 लाखाचे, 40 लाखाच्या गाड्या आहेत। आमच्या तर कंबाईनर मुळे अदर स्टेटला तर डिझेलचा भाव म्हणजे विषय म्हणजे 10 लिटर देत आहे। आता एवढी मोठी गाडी 10 लिटर मध्ये किती किलोमीटर चालणार, त्याच्यामुळे अदर स्टेटला तर फार तकलीफ आहे। त्याच्यामुळे आम्ही गाड्या उभ्या केल्या। आता एवढी तकलीफ आहे, ड्रायव्हर लोक डायरेक्ट अक्षरशः म्हणतो बाबा आम्ही गाडीवर जाणार नाही। आता ते हप्ते कसे फेडायचे ते आम्हाला काळजी आहे। आता मागणी हीच आहे, बँकेवाले तर हप्ता सोडणार नाहीये, त्याच्यामुळे डिझेलचं काय आहे परिणाम ते करावे, नाही तर आधनार्थ 2 महिन्यासाठी स्थगिती द्यावं आणि बँकांना निवेदन देऊन आमचे हप्ते रोखण्यात यावे।
आणि आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। थकीत पगारासाठी एका साखर कामगारानं टोकाचं पाऊल उचललंय। अखिल शेख असं या कामगाराचं नाव आहे। त्याने साखर पणन विभागाच्या कार्यालयात थेट अधिकाऱ्यांच्या टेबलवर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय। नगर तालुका साखर कारखान्याकडे त्यांचं 3,80,000 रुपये थकलेत। अनेक वर्षांपासून त्यांनी पाठपुरावा केला, मात्र तरी देखील त्यांना दाद मिळत नसल्याने कर्मचारी चिंतेत होता। त्यामुळे कामगाराने हे पाऊल उचललंय। आता तरी त्याची समस्या सोडवली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात सापडलेत। पावसामुळे झाडावरील आंबा खराब झालेला आहे आणि यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आंब्याचे दर निम्म्याने कोसळले। 1,500 रुपयांचा आंबा आता 800 ते 1,000 रुपयांवर आलाय। हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना भाव कोसळल्याने उत्पादक आणि व्यापारी हवालदिल झालेत। संभाजीनगरच्या पैठणमध्ये भीषण उन्हाळा आणि तीव्र पाणी टंचाईमुळे मोसंबीच्या बागा डोळ्यांदेखत जळून खाक होत आहेत। ज्या बागांनी शेतकऱ्यांचे संसार उभे केलेत त्याच बागा पाण्याअभावी वाळून गेल्यात आणि शेतकरी आता त्या सरपणासाठी वापरणार आहेत। हिंगोली जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे पुढील 5 दिवस हळद मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। डिझेल मिळत नसल्याने वाहतूक करणं अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी हळद खरेदीला स्पष्टपणे नकार दिलेला आहे। खरीपाची पेरणी तोंडावर असतानाच बाजारपेठ बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलंय। नाशिकच्या चांदवड तालुक्यात साम टीव्हीने नाफेडच्या कांदा खरेदीचा रियालिटी चेक केलाय। बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेला काम मिळून 10 दिवस झालेत तरी प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाहीये। नाफेडचे कमी भाव आणि जाचकटींमुळे केंद्रावर केवळ 27 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। निकषांच्या त्रासामुळे शेतकरी केंद्राकडे फिरकताना दिसत नाहीये। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर कांदा दरासाठी शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे। यावेळी एका शेतकऱ्याने आंदोलनात थेट मेलोडी चॉकलेट वाटल्यात। पंतप्रधान जर मेलोडीला भाव मिळवून देत असतील तर आमच्या कांद्याला योग्य भाव त्यांनी द्यावा, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। कांदा प्रश्नावर मवियाचे नेते आक्रमक झालेत। कांद्यामुळेच हे सरकार पडेल असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला, तर सरकार मूकं, आंधळं आणि बहिरं असल्याची टीका सपकाळांनी केली आहे। दानवेंनी कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आता थेट सरकारला घेरलाय आणि आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला। तर आपण पाहतोय कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पुण्याच्या मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकरी आणि विविध संघटनांनी बंद पाडल्यात। शासनाने 20 रुपये दराने कांदा खरेदी करून निर्यात सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। आताची मोठी बातमी समोर येते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। अमरावतीत नागरी वस्तीत बिबट्या शिरलेला आहे। आपण पाहतोय या क्षणाची अतिशय धक्कादायक माहिती। अमरावतीतून महत्त्वाची बातमी समोर येते। अमरावतीमध्ये अक्षरशः नागरी वस्तीमध्ये बिबटे शिरलेला आहे। आपण पाहतोय जंगली प्राण्यांना पाणी मिळत नाहीये प्यायला आणि त्यामुळे ते नागरी वस्तीमध्ये शिरताना पाहायला मिळतात। तर आताची थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतायत। अमरावतीमधील नागरी वस्तीमध्ये हा बिबटे शिरला आहे। अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरातली ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी बिबट्या शिरलेला आहे। बंद असलेल्या दुकानात बिबट्या असल्याची माहिती समोर येते। लोकवस्तीमध्ये बिबट्या असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत आहेत। घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तर उन्हाचा चढता पारा, उष्णतेमुळे तलाव आटलेले आहेत, तळे आटलेले आहेत आणि त्यामुळे जंगलातून थेट बिबटे आता नागरी वस्तीमध्ये शिरताना आपण पाहतोय।
अनेक घटना या समोर येत आहेत। आता ही अमरावतीमधली नवीन घटना, आताची एक्सक्लुझिव्ह लाईव्ह दृश्य तुम्ही अमरावतीतली पाहू शकतात। अमरावतीमधील रामपुरी कॅम्पमध्ये हा बिबट्या घुसलेला आहे। दरम्यान बिबट्याने कोणावर हल्ला केलेला आहे का या संदर्भात कुठलीही प्राथमिक माहिती मिळू शकलेली नाहीये। कोणी जखमी झालेला आहे का या संदर्भात अधिकृत माहिती मिळत नाहीये। मात्र आताची तुम्ही ही दृश्य पाहतायत, अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमधली ही दृश्य आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर घटारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। अमर, अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमधली ही दृश्य दिसत आहेत, या ठिकाणी बिबट्या शिरल्याची माहिती मिळते, काय अधिक अपडेट्स? जो संपूर्ण रामपुरी कॅम्पचा जो मार्केट परिसर आहे या भागात बघितलं तर बिबट्या जो आहे तो बिबट्या शिरल्याची माहिती समोर आलेली आहे। लेकिन बघितलं ही जी बंद असलेली ही संपूर्ण वास्तू होती, या वास्तूमध्ये बिबट्या शिरताना नागरिकांना दिसला आणि त्यानंतर बघितलं या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आता रेस्क्यू करण्यासाठी आलेले आहे आणि बंद असलेल्या घरामध्ये जे आहे आता त्या बिबट्या शोध घेणं सुरू आहे। या ठिकाणी अमरावतीच्या महापौर श्री चेंडवानी असतील घटनेचे सुद्धा दाखल झालेले आहे। संपूर्ण जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आणि या मध्यवस्तीमध्ये बिबट्या कसा आला हा आता प्रश्न जो आहे उपस्थित होतो आहे। एकंदरीत बघितलं तर या रामपुरी कॅम्पच्या बाजूला जो आहे तो व्हीएमईचा परिसर आहे। या ठिकाणी मागील काळामध्ये बघितलं तर बिबट्यांचा वावर होता, 3 बिबटे होते या ठिकाणी होते आणि या ठिकाणी सुद्धा त्याच व्हीएमईच्या कॉलेजमधून मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला होता आणि ही जी दुसरी घटना आहे या ठिकाणी सुद्धा आता बिबट्या शिरला। मात्र असं असं तरी मात्र रामपुरी कॅम्पच्या बाजूला कोणतंही जंगल नाही, कोणतंही ग्राउंड नाही, त्यामुळं या मध्यवस्तीमध्ये बिबट्या शिरला कसा आता हा प्रश्न उपस्थित होतो आहे। मात्र या ठिकाणी आता वन विभागाची टीम जी आहे ते रेस्क्यू करण्यासाठी दाखल झालेली आहे। अमर, खरं तर या दृश्यांमध्येच पाहायला मिळत आहे रामपुरी जो कॅम्प परिसर आहे तो खरं तर वर्दळीचा परिसर मानला जातो आणि जसं की तुम्ही म्हणालात आजूबाजूला कुठलंही जंगल नाही आहे, तरी देखील हा बिबट्या या ठिकाणी शिरलेला आहे। वन अधिकाऱ्यांकडून या संदर्भात काही अधिकृत माहिती मिळू शकली आहे का? कोणावरती या बिबट्याने हल्ला केला आहे का? कोणी जखमी झालेला आहे का? त्या संदर्भात काय अपडेट समोर येत आहे? अजूनपर्यंत वन विभागाने कोणतीही माहिती जी आहे ती दिलेली नाही। मात्र रामपुरी कॅम्प जो आहे हा मध्यवस्तीमध्ये आहे, त्याच्या बाजूला जो आहे तो व्हीएमईचा परिसर आहे, त्या ठिकाणी मात्र मागील काही काळामध्ये बिबट्या होता। मात्र व्हीएमईच्या परिसरातून रामपुरी कॅम्प येण्याकरता 2 चौक क्रॉस करावे लागते, त्या ठिकाणी बिबट्या आला कसा हा आता प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला कळलं का नाही हे महत्वाचं आहे, कारण की संपूर्ण जी नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अमरावतीतील रामपुरी कॅम्पमधली ही दृश्य तुम्ही पाहू शकता, एक्सक्लुझिव्ह दृश्य। या ठिकाणी बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू